ओम नमः शिवाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 सोमवाराची कहाणी ऐकणार आहोत. एक आटपाट नगर होते. त्या नगरात शंकराचे एक देऊळ होते. एके दिवशी शिव पार्वती फिरत फिरत त्या देवळात आली. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरवाला विचारले. त्याने शंकराचे नाव सांगितले. पार्वतीला राग आला. तिने तू कोढी होशील असा गुरवाला शाप दिला. तसा तो कोढी झाला. पुढे एके दिवशी देऊळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्याने गुरव कोढी पाहिला. त्याला कारण पुशिले. गुरवाने गिरजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नको, तू 16 सोमवाराचे व्रत कर, म्हणजे तुझं कोढ जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसे करावे? अप्सरांनी त्याला व्रताची माहिती सांगितली आणि त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरवाने ते व्रत केले. गुरव चांगला झाला. काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देऊळी आले. पार्वतीने त्याला कुष्ठरहित पाहिलं. तिने गुरवाला विचारलं, तुझं कोढ कशाने गेलं? गुरव म्हणाला, मी 16 सोमवाराचं व्रत केलं, त्यानं माझं कोढ गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटले. तिने आपल्या रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेच परत आला. त्याने आईला विचारले, आई, मी तुझ्यावर रागावून गेलो होतो. आता मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय? पार्वतीने त्याला 16 सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं. त्याच्या एका ब्राह्मण मित्राची व त्याची एकदा भेट झाली. कार्तिक स्वामीने ते व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्याने हेतू मनात धरून व्रत केलं. नंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. लग्नाची वेळ झाली. राजाने हत्तीच्या सोंडेत माळ दिली. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. पण तो ब्राह्मणही ती मौज बघायला तिथे आला होता. हत्तीने ती माळ ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं. एकदा ती दोघं नवरा बायको बोलत बसली होती. बायकोने नवऱ्याला विचारले, कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले? त्याने तिला 16 सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला. मग पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून ती व्रत करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारलं, मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो? तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला आणि देश पर्यटनाला निघाला. जाता जाता एका नगरात गेला. तिथल्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगीच होती. कोणीतरी सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी व राज्य द्यावे असं त्याने विचार केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याची राजचिन्ह पाहून त्याला आपल्या घरी आणले. कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. तेवढ्यात त्या ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणकीची चूरमा पाठवून दे. चुरम्याला लोक हसतील म्हणून राणीने एका तपक्यात 500 रुपये भरून पाठवले. चुरमा आला नाही म्हणून व्रतभंग झाला. देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. राणीला घरात ठेवशील तर राजाला मुकशील, दारिद्र्याने पिडशील. दुसऱ्या दिवशी ती गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, हे राज्य तिच्या बापाचं. आपण तसं केलं तर लोक दोषी देतील. असं करणे अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वरांचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे. अखेर तिला नगरातून हाकलून लावले. पुढे ती एका नगरात एका म्हातारीच्या घरी गेली. तिने तिला ठेवून घेतलं. खाणं पिणं दिलं. एके दिवशी म्हातारीने तिला चिवटं विकायला पाठवलं. बाजारात ती चालली असता मोठा वारा आला. सर्व चिवटं उडून गेली. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिने तिला घरातून हाकलून लावलं. तिथून निघून ती एका तेल्याच्या घरी गेली. तिथे तेलाच्या भरल्या घागरीवर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं.
म्हणून तेल्यानेही तिला घालवून दिलं. तिथून ती निघाली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला खूप पाणी होतं. तिने ते पाहिल्यावर सर्व पाणी आटून गेलं. पुढे एक सुंदर तळं दिसलं. त्यावर तिची दृष्टी जाताच ते पाणी नासून गेलं. मग तिथे एक गोसावी आला. त्याने तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून विचारलं. तिनं सगळं सांगितलं. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन गेला. परंतु तिथे त्या जात तिची दृष्टी जाई त्यात किडं पडणं किंवा काही वस्तू आपोआप नाहीशा होणं असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचे पाप असल्याचे त्याला कळून आले. मग गोसाव्याने राणीबद्दल श्री शंकराची प्रार्थना केली. शंकर प्रसन्न झाले. तिला 16 सोमवाराचे व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. गोसाव्याने तिच्याकडे 16 सोमवारचं व्रत करविल तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. पुढे तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. तिला शोधायला चोहीकडे दूत पाठवले. त्यांना गोसाव्याच्या मठीत राणी दिसली. त्यांनी जाऊन राजाला विचारले. राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला. त्याने साष्टांग नमस्कार केला. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या. तिला मी माहेरी ठेवली होती. आता तुझी पत्नी तू घेऊन जा. राजा राणीने गोसाव्याला नमस्कार केला. राणीला घेऊन नगरी आला. पुढे ती दोघं आनंदाने रामराज्य करू लागली. तेथे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कानी. 5 उत्तरा देवा ब्राह्मणांचे दारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोटी, स्वपळ संपूर्ण.